आज मी तुमच्यासोबत 4 प्रकारच्या झटपट तयार होणाऱ्या रसाभाज्या शेअर करणार आहे। सगळ्यात अगोदर आपण मटकीची आमटी बनवणार आहोत। तर इथे 1 वाटी मटकी स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे। धुवून घेतलेली मटकी कुकरमध्ये टाकून घ्यायची। 2 ग्लास पाणी टाकायचं, चवीनुसार मीठ टाकायचं, थोडीशी हळद टाकायची, तेल टाकायचं आणि कुकरचं झाकण लावून कुकरच्या लो टू मिडियम गॅसवर 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या। जोपर्यंत कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घ्यायची। कांदा भाजून घ्यायचा, खोबरं, लसूण, अद्रक आणि भाजलेला कांदा, कोथिंबीर घालून पेस्ट तयार करून घ्यायची। तोपर्यंत इथं आपली मटकी शिजलेली असेल। कुकरचं झाकण काढायचं आणि मटकी छान मॅश करून घ्यायची, मॅशरने मॅश करून घ्यायची। मटकी मॅश करून घेतली की लगेचच आमटी बनवण्यासाठी घ्यायची आहे। गॅसवर कढाई ठेवायची, कढाईमध्ये तेल गरम करून घ्यायचं। तेल गरम झालं की लगेचच जो आपण मसाला वाटून घेतलेला होता तो मसाला टाकून घ्यायचा आणि छान लो टू मिडियम गॅसवर जोपर्यंत तेल सेपरेट करत नाही तोपर्यंत मसाला परतून घ्यायचा। मसाल्याने तेल सेपरेट करायला सुरुवात केली की लगेचच आपण पावडर मसाले टाकायचे। मी इथं काळा मसाला आणि थोडासा गरम मसाला टाकून घेतलेला आहे आणि जी आपण मटकी शिजून घेतलेली होती ती टाकायची। तुमच्याकडे काळा मसाला नसेल तर लाल तिखट वापरलं तरी चालेल आणि तुम्हाला आमटी किती बनवायची त्याच्या हिशोबाने पाणी ॲड करायचं आणि छान लो टू मिडियम गॅसवर 5 मिनिट आणि कमी गॅसवर 5 मिनिट अशी आमटी शिजवून घ्यायची। मटकीची आमटी तयार झाली। मटकीची आमटी तयार झालेली असं आता चलूया पुढच्या रेसिपीकडे। आता मी बनवत आहे आलू गोबीची भाजी। इथं 4-5 आलू आणि पावशेर गोबी स्वच्छ छान मिठाच्या पाण्यात धुवून बारीक कट करून घेतलेले आहे। आता पाणी इथं गरम करून घेतलेलं आहे, थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि बटाटा आणि गोबी छान 5 मिनिट शिजून घेतले आहे। 5 मिनिटानंतर लगेचच इथं शिजलेली गोबी काढून घेत आहे आणि आता आपण इथं घेतलेले आहेत मध्यम आकाराचे 3 कांदे आणि 3 टोमॅटो। कांदा बारीकसर कट करून घ्यायचा आहे आणि टोमॅटो कट करून मिक्सरमध्ये फिरून घ्यायचा आहे। इथं अद्रक, लसूण आणि हिरवी मिरची उकळात कुटून घ्यायची आहे। आता गॅसवर कढई गरम करायची, तेल टाकून घ्यायचं। तेल गरम झालं की अगोदर जिऱ्याची फोडणी द्यायची आणि सोबतच खडे मसाले टाकून घ्यायचे आणि कांदा टाकून छान 5 मिनिट कांदा परतून घ्यायचा। कांदा परतत आला की हिरवी मिरची, अद्रक, लसणाची पेस्ट घालून घ्यायची आणि पेस्ट घातल्यानंतर छान 2-3 मिनिट परत कांदा पेस्ट सोबत परतून घ्यायचा। टोमॅटोची जी पेस्ट तयार केली होती, कांदा परतत आल्यानंतर टोमॅटोची पेस्ट घालून जोपर्यंत तेल सेपरेट करत नाही तोपर्यंत ही पेस्ट परतून घ्यायची। मग धना जिरा पावडर, हळद पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, लाल तिखट आणि काश्मीरी लाल मिरची पावडर अशा पद्धतीने मसाले घालून मिक्स करून घ्यायचे। आता जी गोबी आणि आलू शिजून ठेवलेला होता तो घालून घ्यायचा। हलक्या हाताने मिक्स करून सोमक पाणी करून भाजीमध्ये वतायचं आणि भाजी मध्यम गॅसवर 5-6 मिनिट आणि एकदम कमी गॅसवर 5 मिनिट अशी 10-12 मिनिट भाजी शिजून घ्यायची। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि वरून कोथिंबीर भुरभुरून देऊन इथं आपली छान आलू गोबीची भाजी तयार झालेली असन आणि मी थोडंसं तूप देखील टाकलं होतं। तर आता मी बनवत आहे अख्ख्या मसुराची आमटी। एकदम चटपटीत आणि टेस्टी तयार होते। 1 वाटी मसूर स्वच्छ 2 पाण्याने धुवून घ्यायचे। मसूर धुवून घेतल्यानंतर धुतलेले मसूर कुकरमध्ये टाकून घ्यायचे। सोबतच मध्यम आकाराचा 1 कांदा, 1 टोमॅटो, 2-3 हिरव्या मिरच्या कट करून घालून घ्यायच्या। पाणी टाकून घ्यायचं, थोडीशी कोथिंबीर घालायची आणि चवीनुसार मीठ, थोडीशी हळद आणि चमचाभर कुकिंग ऑइल टाकून कुकरचं झाकण लावून घ्यायचं। कुकरच्या लो टू मिडियम गॅसवर 4 किंवा 5 शिट्ट्या काढायच्या। 4-5 शिट्ट्यात छान मसूर शिजतात। मिक्सरच्या भांड्यात 10-12 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच अद्रक, थोडंसं खोबरं घालून थोडीशी कोथिंबीर घालून पेस्ट तयार करून घ्यायची। तोपर्यंत मसूर शिजलेले असतील। शिजलेले मसूर छान मॅशरने मॅश करून घ्यायचे।
मसूर मॅश झाले की लगेचच आमटी बनवायला घ्यायची. गॅसवर कढाई ठेवायची. कढाईमध्ये तेल घालून घ्यायचं आणि तेल गरम झालं की जिरे आणि खडे मसाले घालून घ्यायचे आणि जिऱ्याची छान फोडणी बसली की लगेचच जो मसाला आपण वाटून घेतलेला होता तो मसाला टाकून द्यायचा आणि जोपर्यंत मसाला सेपरेट होत नाही तोपर्यंत लो टू मिडियम गॅसवर मसाला छान परतून घ्यायचा. नंतर एक मोठा चमचा धना जिरा पावडर, अर्धा चमचा काळं तिखट, थोडासा गरम मसाला आणि थोडीशी लाल मिरची पावडर टाकून मिक्स करून घ्यायचं. शिजलेले मसूर टाकून घ्यायचे. पाणी कितपत टाकायचे तुमच्या ॲडजस्टमेंटनुसार टाकून घ्यायचं. चवीनुसार मीठ टाकायचं. मध्यम गॅसवर 5 मिनिट आणि लो टू मिडियम गॅसवर 5-6 मिनिट या पद्धतीने आमटी शिजून घ्यायची आणि वरतून थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि मस्त गरमागरम तुमची इथं मसुराची आमटी तयार झालेली असन. भातासोबत, भाकरीसोबत, चपातीसोबत, कशासोबतही खा, एकच नंबर लागते. आता वळूया पुढच्या रेसिपीकडं. आता मी बनवत आहे मस्त सरभरीत आणि टेस्टी गावाकडच्या पद्धतीने बनवलेली कांद्याची पात. इथं अर्धा किलो पात घेतलेले आहे. स्वच्छ धुवून बारीक कट करून कढाईमध्ये तेल गरम करून जिऱ्या लसणाची फोडणी देऊन घ्यायची. छान लालसर रंगावर लसूण तळसाला की लगेचच इथं कांद्याची पात टाकून घ्यायची. छान 5 मिनिट मध्यम गॅसवर लसणासोबत पात परतून घ्यायची. जितक्या वेळ तेलात पात परतली जाईल तितकी भाजी टेस्टी लागते. सोबतच आता पिवळी मुगाची डाळ टाकायची 2-4 चमचे, लाल तिखट, हळद पावडर आणि थोडंसं मीठ टाकून घ्यायचं. सर्व जिन्नस छान मिक्स करून घ्यायच्या आणि भाजी किती बनवायची त्याच्या हिशोबाने पाणी टाकून घ्यायचं. पाणी टाकल्यानंतर परत थोडंसं चवीनुसार मीठ वरतून टाकून घ्यायचं आणि भाजीची एक उकळी काढून घ्यायची. भाजी उकळायला सुरुवात झाली की लगेचच अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं. शेंगदाणे छान लालसर रंगावर भाजायचे आणि लसूण घालून मिक्सरमध्ये फिरून घ्यायचे. तर इथं भाजी उकळल्यानंतर कूट टाकून घेतलेला आहे आणि लो टू मिडियम गॅसवर 5-6 मिनिट आणि कमी गॅसवर 5-6 मिनिट अशी करून भाजी शिजून घ्यायची. मस्त सरभरीत पात तयार झालेली असन. रेसिपी आवडल्या तर लाईक शेअर नक्की करा.